राम रूप रूप Hare
व्यवहारे जोडोनिया दाना उत्तम व्यवहार जोडोनिया दाना उत्तम व्यवहार जोडोनिया दाना उत्तम व्यवहार जोडोनिया
उत्तम चिकाटी तो एक पावेल उत्तम चिकाटी तो एक पावेल
सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी भजन म्हणा. विठाला विठाला विठाला. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. पर उपकार नेणे पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. भूत दया गाई पशुपशे पालन, तान्हेल्या जीवन बनाची. शांती रुती नव्हे गुणाचा वाईट वाढवी. महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. तुका आश्रमाचे फळ, परम वैराग्याचे. उत्तम गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. समचरण चरण सरोज जानी जगन जगन पानी मंडन. तरुण तुलसी माला गंधरम रज्ज नेत्रम श्रेयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगांगा प्रथम नमन दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री रामचंद्र कृपा नवकंजलोचन कंजल मुख जपद पंजारम. कंदर्प गणित मित छवि, नवनील निरनिरल सुंदर. पटपित मान तडित रुचि, नवमे जन सुतावर मतुलित बलधाम शैलादेह. धनुजमन कृशानं ज्ञानिनां अग्रगण्यं. सकल गुण निधानं वानराणां अधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संताचे. माता चरणावरी साष्टांग हे करी, दंडवत नमस्क हे पाया. कहे जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग त्यांना जमंग का तेवढा होता त्यो. गणेश भाऊ ते खाली येते बर का.
सकाराम बाबाची गरज आहे अजून लय दिवस. जोपर्यंत जमन तोपर्यंत ठेवा. लय जड वाटायला लागलं का काढून ठेवा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा जवळजवळ 6 चरणांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला गृहस्थी जीवन जगत असताना कशानं उत्तम गती प्राप्त होईल यासाठी काही विशेष सेवा विशेष साधना प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्त केलेल्या आहे. विडाला अभंगाचा अर्थ असा आहे, तुकोबाराय म्हणतात जर उत्तम गती प्राप्त करायची असेल तर एक करावं लागेल. काय? तुम्ही व्यावहारिक जीवन जगताय, तुम्ही कौटुंबिक जीवन जगताय तर पैसे जोडणं गरजेचं आहे, पण उत्तम रीतीनं जोडा. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि निरासक्त वृत्तीने खर्च करा. उदास विचारे वेच करी. जे पैसे माझे नाही, ज्याचे आहेत त्याला द्यायचे, अशा वृत्तीने ते खर्च करा. त्याला उत्तम गती प्राप्त होते. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. तुम्ही गृहस्थी जीवन जगत असताना तुम्हाला चांगली खाण उत्तम गत जर प्राप्त व्हावीशी वाटत असेल तर तुम्ही परोपकार करा. नेणे परनिंदा करू नका. आणि दुसऱ्याची स्त्री परस्त्रिया सदा बहिणी माया, तिला आई बहीण समजा. गायी सारख्या पशूंचं पालन करा. भूतदया गायी पशूंचे पालन. एखाद्याला जर तहान लागली तर फुकाचे जीवन तरी पाजा. भूतदया गायी पशूंचे पालन. तान्हेल्या जीवन वना माझी. वनामध्ये अडचणीच्या काळात कमीत कमी नाही जीव घालता येत तर पाणी तरी त्याला द्या. कुणाच्याही ठिकाणी असणारा आपल्या ठिकाणी वाईट विचार ठेवू नका. शांती रूपे नव्हे कुणाचा वाईट. शांतता ठेवा. वाईट कुणाचाही विचार करू नका. आणि जेणेकरून आपल्या वडिलांचं नाव मोठं होईल असं आपण जीवन जगा. वाढवी महत्व वडिलांचे. तुकोबाराय म्हणतात त्याच्याच जीवनामध्ये उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. ते म्हटले सर्व नियम जर तुम्ही पाळले तर तुका म्हणे हे आश्रमाचे फळ. हे फळ आश्रमाचे काय फळ आहे? परमपद बळ वैराग्याचे. तुम्हाला परमपद बळ याच वैराग्याने, याला सुद्धा वैराग्यच म्हणतात, यानं तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला. या अभंगाच्या आश्रयानं बोलायच्या आधी एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्द परिहार. विठाला विठाला आज आपण या पवित्र नेवासा नगरीमध्ये का उपस्थित आहोत आपणा सर्वांना ज्ञात आहे. ज्यांच्यामुळे आपण सर्वजण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आलेले आहात असे कैलासवासी प्रताप फकीरचंद व्यवहारे. आज असणार त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज खंडागळे कीर्तना करता आहे. धन्यवाद आमचे काळे मामा खामगावचे. त्याच पद्धतीनं आमचे अतिजिवाळ्याचे मित्र आमचे पवार मामा आवर्जून कीर्तना करता उपस्थित आहे. भिशे महाराज आहेत. त्याच पद्धतीनं केशव महाराज डवले हरिभक्तीपरायण गायके महाराज हरिभक्तपरायण आमचे बाबूराव महाराज पाण्यावाले. त्याच पद्धतीनं या कीर्तनाची शोभा वाढवण्याकरता आवर्जून उपस्थित. याच व्यवहारे परिवारामध्ये अतिशय छान पद्धतीने जीवन जगणारे आणि परमार्थाचं मोठं कार्य ज्यांनी आपल्या हाती घेतले असे हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज व्यवहारे आवर्जून कीर्तना करता श्रद्धांजली करता उपस्थित आहे. पेटी मास्तर अतिशय छान आहेत. साऊंड व्यवस्था आमचे दिनेश दादा आणि गणेश दादा गव्हाणे बंधू. अतिशय छान सिस्टीम साऊंड व्यवस्था या ठिकाणी त्यांची आहे.
त्याच पद्धतीनं या कीर्तनाचं निमंत्रण हरिभक्तीपरायण आमचे बबन महाराज दारुंटे, ते महाराजच आहेत, त्यांनी असणारा संपर्क केला. त्याच पद्धतीनं माझे लहानपणापासूनचे मित्र, आदरणीय नगरसेवक म्हणून ज्यांनी भूमिका या ठिकाणी नेवासा नगरीत पार पाडली, असे असणारे दिनेश प्रताप व्यवहारे, असणारे प्रताप काकांचे चिरंजीव, ज्येष्ठ चिरंजीव. त्याच पद्धतीनं त्यांचे दुसरे बंधू, वडिलांच्या पावलावर पावलं ठेवून अतिशय फुलांचा सुंदर बिझनेस या ठिकाणी परमार्थाचं फार मोठं काम या परिसरात, या असणाऱ्या भागात आपल्या ते करतात. असे असणारे त्यांचे लहाने बंधू, काकांचे लहाने चिरंजीव गणेश प्रताप व्यवहारे, दोघही बंधूंच्या वतीनं, व्यवहारी परिवाराच्या वतीनं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. त्यांची कन्या सौभाग्यवती रोहिणी बाजीराव शिंदे, त्याच पद्धतीनं त्यांची बहीण काकांची सौभाग्यवती वैशाली जयराम ठाणगे, असे असणारे त्यांची बहीण, 2 मुलं 1 कन्या. बाकीचाही व्यवहारी परिवार फार मोठा आहे या कीर्तनाची शोभा वाढवण्याकरता. आवर्जून समोर उपस्थित आमच्यावर प्रेम करणारे आमचे कुंडलिक मामा दारुंटे असतील, त्याच पद्धतीनं आमचे श्रीपत मामा दारुंटे असतील, अनेक मंडळी या ठिकाणी, संजू भाऊ आहेत दारुंटे, अनेक मंडळी या ठिकाणी आहे. बबन मामा तर आहेच आहे, पाठीमागे आमचे योगेश भाऊ दंडाईत असेल, आमचे आदरणीय दंडाईत मामा असेल, अनेक मंडळी या ठिकाणी आहे. सर्वांचाच नामोल्लेख शक्य नाही. आमचे विठ्ठल आप्पा रासकर, आदरणीय रासकर वायरमन ज्यांना आपण म्हणतो, आप्पाही कीर्तनाकरता उपस्थित आहे. सर्वांविषयी आदर, सर्वांविषयी प्रेम व्यक्त करतो. विशेष असणारी प्रवचन असेल, कीर्तन असेल, जे सध्याला तयारी करतायत, उत्कृष्ट भजने आणि फार मोठी परमार्थाची सेवा आपल्या मळ्यात ज्यांची आहे, असे आमचे मयूर महाराज दारुंटे आवर्जून कीर्तनाकरता आहे. अनेक मंडळी आहे. सर्वांविषयी प्रेम, सर्वांच्या विषयी आदर व्यक्त करतो आणि या अभंगाच्या आश्रयानं बोलायला सुरुवात करतो. विठाला या पवित्र देव निर्मित जीवसृष्टीमध्ये जो जीव म्हणून जन्माला येतो, त्याच्या जीवनातलं अंतिम सत्य जर काय असेल, तर एक तर त्याच्या जीवनातलं सत्य आहे भगवान परमात्मा, आणि त्याच्या जीवनातलं दुसरं सत्य जर काय असेल, तर जन्माला आल्यानंतर मरण येणं. 2 गोष्टी सत्य आहे. तुकोबाराय म्हणतात, जन्माला आल्यानंतर जीवाच्या जीवनामध्ये परमेश्वर एकच तत्व असं आहे जे सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य सत्य तू विठ्ठला. कागा दादिला जगदाकार, कागा दादिला जगदाकार. सत्य तू सत्य सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य सत्य विठ्ठला. या जगात सत्य जर काय असेल, तर जन्माला आल्यानंतर परमात्म तत्व हे सत्य आहे, आणि त्याच परमात्म तत्वाकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. तुका म्हणे तुझी खारा हिरवा उगाची पसरा, हिरवा उगाची पसरा, हिरवा उगाची पसरा. तुझी हिरवा उगाची पसरा, हिरवा उगा हिरवा उगा. तुका म्हणे तुची खरा आणि येरवा उगा पसारा. भगवान परमात्मा सत्य, आणि दुसरं जर सत्य तत्व कुठलं असेल, तर त्याला मरण असं म्हणतात. ज्या अर्थी जन्माला आलोय त्या अर्थी माणसाला मरावं लागणार आहे.
कुणी इथे राहण्याकरता आलेला. कबीरदास महाराज म्हणतात, हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया खाली करना पड़ेगा. हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया खाली करना पड़ेगा. अहंकार करू नका गोष्टी. चमड़े के कमरे को तू क्या संभाले, चमड़े कमरे को तू क्या संभाले, जिस तुम्हें घर का मालिक निकाले, इसका किराया भरना पड़ेगा, काया खाली करना पड़ेगा. शरीर टाकावं लागेल. या चमड्याच्या घराला कुठपर्यंत माणूस सांभाळणार आहे. चमडे के कमरे को तू क्या संभाले. ज्या दिवशी या शरीराचा खरा मालक देव आहे आणि त्या देवानं जर ठरवलं की असणार, जिस दिन तुम्ही घर का मालिक निकाले, देवानं जर ठरवलं या भाड्याच्या घरातून आपल्याला काढायचं, कारण भाडोत्री देह हा पाचाचा आणि उसणं मिळालेलं हे शरीर आहे. म्हणून तर ते म्हणतात ना, जिंदगी एक किराया घर, जिंदगी एक किराया घर, एक नई पड़ेगा. भाडोत्री जिंदगी एक किराया घर है, एक नई पड़ेगा. जब तुझको आवाज घर से बाहर निकलना पड़ेगा. शरीर सोडावं लागतं. चमडे के कमरे को तू क्या, भाडोत्री मिळालेलं शरीर. इसका किराया भी भरना पड़ेगा. कर्मानं मोजावं लागणार आहे, तो जावंच लागणार आहे मायबाप. कारण या देहावर सत्ता आपली नाही. ते म्हटले ना, हा देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेर भजनी मंडळाकरता एकदा टाळ्या वाजवा.
पावसाचे दिवस आहे, उद्योगाचे दिवस आहे, तरी ही सर्व मंडळी आली आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं साथ करतायत सर्व मंडळी. देह कुणाचा आहे? आपला कुठं आहे? ते आपला असतं तर आपण मग खांदे करायला म्हटलं असतं, तुम्ही खाल्लं कोण वामीवर लगडून येतो. पण आपली सत्ता देहावर नाही. देह हे काळा, देह हे काळा, येथे मनुष्याचे इथं माणसाचं येथे मनुष्याचे काय देह महाराज, देह काळाचा आहे, तो आपला नाही. म्हणून तर त्याला द्यावाच लागतो. ते म्हटले ना, घडी घडी काळ बाबायाची पाहे, घडी घडी काळ बाबायाची पाहे, घडी घडी काळ बाबायाची पाहे, घडी घडी काळ बाबायाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. घडी घडीला काळ आपली वाट पाहतो. आपले घरचे आपले वाट पाहतात. काळही आपली वाट पाहतोय आणि देवही आपली वाट पाहतोय. पुन्हा एकदा ऐका, काळ आपली वाट पाहतो. आपली घरचे सगळे सोयरे पण आपली वाट पाहतात. आणि परमात्मा सुद्धा वाट पाहतोय. परमात्मा वाट पाहतोय पंढरपूरला कमरेवर हात देऊन. वाट पाहे उभा बेटीची आवडी. आषाढी वारी, आषाढी वारी, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ सांगत से गुज पांडुरंग. भगवान परमात्मा वाट पाहतो. वाट पाही उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. उतावळा आहे तो, कधी येईल मला भेटण्याकरता माझा वारकरी. वाट पाहतो देव. दुसरे वाट पाहतात आपले घरचे. कधी येतात काय नो, कधी येणार काय माहिती, कधी येणार. फोन लावून पाहतात. लय उशीर झाला तर घरचे घाबरायला लागतात, गेले का काय. बरोबर आहे. फोन जर लागला नाही उशिरापर्यंत तर माणसं प्रयत्न चालू करतात. सांगायचं कायम मला, घरचेही वाट पाहतात, पण घरचे वाट मतलबानं पाहतात. कसे मतलबानं. महाराज, या जगात देव मतलबानं वाट पाहत नाही, पण मात्र घरचे मतलबानं वाट पाहतात. काळही वाट पाहतो. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. जन दिल्या घेतल्याचे आहे, तसे नाही. सांगायचा अर्थ माझा एवढाच आहे मायबाप. इथे वाट पाहतात जन, वाट पाहतो देव, आणि वाट पाहतो काळ. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे आयुष्य जात आहे बाबा, काळाला स्वहिताचा घोर राम
जात आहे काळ जपतसे तुकोबाराय म्हटले आयुष्य जात आहे पहा. आपलं आयुष्य चाललंय माहिती पण या आयुष्यावर टपलेला काळ आहे. काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा. काळ टपलेला आहे तो रोज जप करतोय. आपल्याला कधी गाठ होईल याची पण त्याच्यामध्ये विचार करा. स्वहिताचा घोर वहा आणि काय करा ध्यानी राहा श्रीहरीच्या भगवान परमात्म्याच्या ध्यानी राहा. त्याच्याकडे वाटचाल करा. देह काळाचा आहे. मग जर याच्यावर काळाची सत्ता आहे जर या देहाचं सार्थक करायचं असेल काळाच्या ताब्यात जायच्या आधी तर आपण एक करा परमात्म्याच्या दर्शनाचा अट्टहास करा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक देवाला पाहिलं की जीवनाचं सार्थक आहे माय बाप. देवाला पाहिलं की या देहाचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. त्याला पाहिलं की जन्माचं सार्थक आहे म्हणून त्याला पाहण्याकरता प्रयत्न करा. जर त्याला पाहिलं तर जीवन कृतार्थ आहे. त्याला पाहिल्याशिवाय आपल्या जीवनात आपल्याला उत्तम गती प्राप्त होत नाही. काही लोक म्हटले गृहस्थी जीवन जगणारे होते का हो. आता हे तपश्चर्या करणारी माणसं वेळ देणारी माणसं देवा करता यांचं बरं आहे हो. आमच्या वाट्याला गृहस्थी जीवन आलेलं आहे. आम्ही कसं देवाचं दर्शन करायचं आणि आम्हाला देवाच्या दर्शनाशिवाय उत्तम गती नाही. आमच्या देहाचं सार्थक नाही. काय करायचं आम्ही. त्यावेळेस तुकोबाराय जगासमोर आले. सांगितलं ऐका दादा हो जर तुम्हाला कौटुंबिक व्यवस्था तुमच्या वाट्याला आली जर संसार तुमच्या वाट्याला आलाय तर एक करा. तुम्ही तुमचा संसार बंद करू नका. फक्त निरासक्त वृत्तीनं करा. तुम्ही त्यामध्ये तुम्हाला पैसे कमवायचे कमवा पण काही नियम आहेत ते नियम पाळा. काय नियम पाळायचे महाराज देवाच्या दर्शनाकरता. संसार वाट्याला आला गृहस्थी जीवन वाट्याला आलं ते म्हटलं काही नियम पाळू नका. तुम्हाला जर पैसे कमवायचे कमवा. संसारात पैसे कमवल्याशिवाय संसार चालत नाही. जोडा पैसे पण उत्तम व्यवहारानं जोडा आणि निरासक्त वृत्तीनं खर्च करा. अभंगाच्या पहिल्या
तुमच्या साऊंड सिस्टीम वाल्या करता एकदा टाळ्या वाजवा. हॉलमध्ये साऊंड व्यवस्था लावायची लय जड जाते, सगळा गोंगाटा होऊन जातो, ऐकू जात नाही कोणाला चांगलं. पण त्यांच्यामुळे व्यवस्थित ऐकायला येतं. गाणाऱ्याला फक्त थोडा आवाज कमी ठेवा. आता कान ठळ्या बसायला लागला. सुंदर कुठल्याही मशीनचा न विचार करता इमानदारीनं सिस्टीम देणारे आमचे गव्हाणे बंधू आहेत. विठाला विठाला आपण आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आले. जोडून या धन, देव जोडायचा ना, उत्तम गती प्राप्त करायची ना, पैसे कमवा. तुम्ही म्हणाल महाराज येतं लय भारी काम झालं, पैसे कमवा. पण तुकोबाराय म्हटले पैसे कमवा, पण कसे? उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारानं पैसे कमवा. एक सांगू का, व्यवहारामध्ये श्रीपत मामा आपल्याला पैसे असल्याशिवाय किंमत, पैसे असल्याशिवाय किंमत आहे का? नाही. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्याशी समाज जोडलेला राहतो, पाहुणे मंडळी जोडलेले राहतात. जर तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्हाला दुरावा देणारा ही पाहुणेच असतात. मी नाही, तुकोबारायचं वाक्य आहे. तुकोबाराय म्हटले धनवंता लागी सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंता करता जगामध्ये मान्यता आहे, ज्याच्याकडे धन नाही त्याला किंमत नाही. जुने लोक सांगायचे, ते म्हणायचे ज्याच्या जीवनात अर्थ आहे म्हणजे पैसा आहे, त्याच्या जीवनाला अर्थ आहे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. ऐका, पैशावरून आपल्याला क्रेडिट असतं, पैशावरून आपलं नाव असतं. मायबाप कबीरदास महाराज म्हटले पैशावर नाव आहे तुमचं. तुमच्याकडे भयंकर पैसा असेल तर लोकांची हाक मारण्याची पद्धत वेगळी असते. तुमच्याकडे मीडियम पैसा असेल तर हाक मारण्याची पद्धत वेगळी असते. आणि तुमच्याकडे लगेच पैसा नाही तरी लोकांची हाक मारण्याची पद्धत वेगळी असते. कबीरजी महाराजांचं वाक्य ऐका, पैसा पैसा तेरे तीन नाव आहेत. पैसा 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 तेरे तीन नाव. ते म्हटले परशा परशु परशुराम. एखाद्याचं नाव परशुराम आहे, त्याच्याकडे भरपूर पैसे असेल तर परशुराम, मीडियम पैसे असले तर परशु, आणि लगेच पैसे नसले तर परशा. बरोबर ना? आणि आडमाप पैसा असला तर मग शेटच म्हणावं लागतं डायरेक्ट. चांगले 1.5-2 किलो सोनं असेल तर शेटच म्हणावं लागतं, नावाने हाक मारून चालत नाही. पैशावरती नाव अवलंबून आहे आपलं. म्हणून पैसा जीवनात गरजेचा आहे. कमवा तुकोबाराय म्हटले, पण कसा? तो पैसा असणारच चांगल्या व्यवहारानं कमवा. पैसा आहे तर किंमत आहे आपल्याला. ते म्हटले ना, सब पैसे के भाई. कबीर महाराजांचं. इथं तुमचं कोणी नाहीये, इथं सगळं जग पैशानं जोडलेलं आहे. सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई, दिल का अपना साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. अपनी पल्लों में पैसा हो तो लोग सलाम करे, अपने पल्लों में पैसा हो तो लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले रे, सब पैसे के भाई. आपल्याकडे पैसा असेल तर अपना पैसा निकल गया तो
कोई न मीठा बोले. पैसा जर गेला तर कुणी गोड बोलत नाही. जोपर्यंत पैसा तोपर्यंतच समाज किंमत देतो. देवा करता पैसा लागत नाही, पण मात्र गृहस्थी जीवन जर सुंदर जगायचं असेल, व्यवस्था म्हणून पैशाची नितांत गरज आहे. पैसा कमवलाच पाहिजे. पैसा आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे. विडाला ऐका, एक इमानदारीनं उदाहरण सांगतो. बहीण भाऊ होते. कोण होते? बहीण भाऊ. भावाच्या गावाला दुष्काळ पडला. काय पडला? दुष्काळ. भाऊ श्रीमंत होता पण दुष्काळ पडला. गावाचा प्रमुख होता पण दुष्काळ पडला. श्रीपत मामा. दुष्काळ पडला म्हणून त्यानं गाव सोडायचं ठरवलं. शेवटी पर्याय नाही, गाव सोडायचं ठरवलं. निघाला. बायको पोरं घेतले, गाडी बैल. त्या काळात जी व्यवस्था होती जुन्या काळात ती. चालत 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 प्रवास करत चांगलं गाव पाहत होता. पहिलं व्हॉट्सअप फेसबुक काही नव्हतं, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट पुढे करून ठेवायचं काही कारण. गेला रस्त्याने चालता चालता बहिणीचं गाव लागलं. गाव लागल्यानंतर भाऊ त्याची बायको म्हटली, अहो तुमची हक्काची पाठीराखी बहीण आहे, तुम्हाला एक करावं लागेल. तुम्ही काही करा, आपण जाऊ बहिणीकडे 2-4 दिवस राहू, बघू काय वातावरण आहे. जमलं तर त्यांच्याकडे काम धंदा भेटला तर तिथंच करून तिथंच खाऊ. हे दुष्काळाचे दिवस काढू. एवढे तिथं चांगलं आहे, मोठी परिस्थिती आहे. महाराज बहिणीच्या घरी मुक्कामाला गेले. बहिणीनं 4 दिवस याचा थाटमाट केला, पण 5व्या दिवशी जेव्हा बहिणीला कळलं याच्याकडे दुष्काळ पडलेला आणि यांच्याकडे पैसा अजिबात नाही, आपल्याला थोडाफार खर्च लागेल, झळ लागेल, त्या बहिणीनं घरातली व्यवस्था काढली आणि सांगितलं, तुम्ही आता आहे ना, आता घरात कुठपर्यंत राहणार, पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे. दादा मला बोलायला वाईट वाटतं, पण एक कर, गोठ्यामध्ये जागा आहे, तिथं शेड बांधलेलं आहे, जुन्या काळाचे छप्पर म्हणा काय म्हणा, तिथं असणारा रूम आहे, तिथं तू तुझी व्यवस्था कर. तिथं व्यवस्था करून ठेवली. त्याला बहिणीचा व्यवहार कळला. नंतर असणारं भांडणं व्हायला लागले, बोलायला लागले एकमेकाला, कुठपर्यंत राहणार, मला लोक नाव ठेवतात, भलतं त्रास व्हायला लागला. नंतर असणारं गाव सोडलं, दुसऱ्या गावाला गेला, तिथं स्थिर झाला, कामधंदा केला, श्रीमंत झाला. पुन्हा गावाचे दिवस बरे आले, पुन्हा गावाकडे यायला निघाला परिवार घेऊन. येता येता असणार बायकोला सांगितलं, जायचं का बहिणीकडे आपल्या. तिनं सांगितलं, काय जाता तिच्याकडे. आहो तिनं आपला अपमान केला, जर 1 महिनाभर राहू दिला असतं तर काही बिघडलं असतं का, वाईट दिवस आपले निघून गेले असते, अजिबात नाही जायचं. असं म्हटल्यावर भाऊ म्हटला, आता आपण जाऊ. मागच्या वेळेस मी नाही म्हणत होतो, तू हो म्हणत होते, आता मी हो म्हणतोय, तू नाही म्हणते, एवढेच माझं ऐक, जाऊ आपण. गळ्यात त्याच्या मारा सोनं, हातात अंगठ्या, श्रीमंत झाला होता. जो कष्ट करणारा माणूस आहे तो कोणत्याही देशात जाऊन, कोणत्याही जागेवर जाऊ, ज्याची कष्ट करण्याची दानत आहे, ज्याची कष्ट करण्याची ऐपत आहे, ज्याच्याकडे ग्रेट मॅनेजमेंट आहे, मला असं वाटतं तो माणूस कधीही गरीब राहू शकत नाही. विडाला बहिणीच्या तिथं गेलो होते. बहिणीनं पाहिलं याचा थाटपाट. पहिलं बैलगाडी होती, पण आता मात्र याच्याकडे घोडागाडी आहे, हातात अंगठ्या, गळ्यात सोनं. महाराज जसं परिस्थिती असतील का तसं माणसं स्वीकारतात बरं का. खरं सांगा, आपल्याकडे जर गरीब पाहुणा आला तर आपली सतरंजी उचलायला, पाणी द्यायला गडबड होती का? मै शपथ आहे, खोटं नका बोलू कोणी. आणि दाका होती का, गडबड होती का आपली? नाही होत ना. गरीब पाहुणा आला का आपली गडबड होत नाही. पण जर चांगला श्रीमंत पाहुणा आला मग सतरांच्या आथरा म्हणतोय, सतरांच्या आथरा गडबड होती. सतरंजी टाकू का, गादीवर बसवायचा का, खुर्ची द्यायची का, त्यात मोठ्या पदावा महाराज फरक होतो ना, फरक होतो. बहिणीची धावपळ झाली, माझा भाऊ आला, 4 शेजारी पाजारी जमले, सुंदर पुरणपोळीचं जेवण केलं. पुरणपोळीचं जेवण चालू केल्यानंतर भाऊ हुशार होता, भावाने काय केलं, घास काढला का तो गाळ्यातल्या लॉकेटाला लावायचा, अंगठीला लावायचा, चालू केलं लावायला तिनं. भाऊ म्हटला, बहीण म्हटले, का रे दादा, तुझ्या करता पुरणपोळी बनवली आणि तू ते सोन्याला लावतोय काय, सोन्याला लावायला आहे का? मला त्या भावाचं उत्तर ऐका. तो भाऊ म्हटला, ऐक ताई, पाठीमागे आलो होतो पण त्यावेळेस पुरणपोळी नव्हती, पिठलं भाकर होती. माझी परिस्थिती गरीब होती, त्यावेळेस काय होती, पिठलं भाकर होती. आज मात्र तू पुरणपोळी केली आहेस, ही पुरणपोळी
हा, जर माझ्या करताय तर तेव्हा पण मीच आलो होतो ना, तेव्हाही तू श्रीमंतच होती ना, तेव्हा तू पिठलं भाकर केली ना, आता मात्र पुरणपोळी केली. खरं सांग, ही पुरणपोळी गळ्यातल्या सोन्याला केली का मला केली? इमानदारीनं. इथं कोणी कुणाचं नाही. वाक्य जववरी चाले धंदा तव बहीण म्हणे दादा, बहीण म्हणे दादा, जव बहीण म्हणे जववरी चाले मोठा धंदा, तिनं सांगितलं जववरी चाले मोठा धंदा तववर बहीण म्हणे दादा. तिनं सांगितलं हे जे घास आहेत ना, मला सांगा आपण उत्तम रीतीचं, त्या बहिणीचं तरी काय चुकलं? परिस्थितीवर प्रेम करतात माणसं. प्रेम कशावर करतात इथं माणसं? तुमच्या परिस्थितीवर करतात, तुमच्या स्टेटसवर प्रेम करतात. तुम्ही किती प्रेम करता याच्यावर प्रेम करणारी माणसं फार बोटावर मोजणे इतके आहेत. म्हणून मायबाप जगाच्या व्यवहाराकरता पैसा नितांत गरजेचा आहे आणि तो पैसा कमवलाच पाहिजे. पैसा कमवा, पण तुकोबाराय म्हणतात त्याकरता वाईट मार्ग वापरू नका. जोडून या धन उत्तम व्यवहारे. आणि खर्च कसा करायचा ते म्हटले, उदास विचारे वेच करी. ज्याचा आहे त्याला तो द्यायचा आहे. माणसं खर्च करताना उदास वृत्तीनं खर्च करत नाही म्हणून दुःख बघतात. त्यांना वाटतं गेले हो 500 रुपये, आज गेले 1000 रुपये. विचार नाही करायचा, ज्याचे त्याला द्यायचे. ते काय विचार करायचा त्याचा? मी एक उदाहरण सांगत असतो, ऐका. एक माणूस चक्कर येऊन पडला, त्याची बायकोन त्याला उचललं आणि डॉक्टरकडे घेऊन गेले. मोठ्या घरचा होता जरा, त्याचे दाना रिपोर्ट काढले डॉक्टरनी, रक्त, लघवी, त्याचं शरीराचं बाकीचं सगळं बघितलं, सगळे रिपोर्ट काढले. सर्व रिपोर्ट काढल्यानंतर झालं काय, तर त्याच्या शरीरामध्ये ब्लड कमी पडलेलं होतं. त्याला काय कमी पडलेलं होतं? ब्लड, रक्त कमी पडलंय. डॉक्टरने सांगितलं, मावशी तुम्ही यांना खाऊ पिऊ नाही घालीत का? अहो यांना रक्त कमी पडलं, हे चक्कर येऊन पडले त्याच्यामुळं. त्याने सांगितलं, बाबा मस्त लवकर स्वयंपाक करते, पण हा बाबा कायम पैशाच्या मागं राहतो, नुसता पळत राहतो, वेळेवर जेवत नाही. असं वेळेवर जेवत नाही. अहो जेव घातलं असतं यांचं रक्त कमी झालं नसतं, हे चक्कर येऊन पडले नसते. सगळं झालं महाराज, वाट लावायचा टाइम झाला. डॉक्टर बोलले ना यांना जेव घालत जा. मग ती बोलायला लागली. सांगितलं, डॉक्टर साहेब किती बिल झालं? डॉक्टर म्हटले, काय नाही, एक 7-8 हजार रुपये झाले तुमचे सगळे रिपोर्टचे वगैरे सगळं. 7-8 हजार रुपये? बर. सांगितलं, पण यांच्या जेवणाची काळजी घ्या. अहो डॉक्टर मी मस्त काळजी घेते. ती तिथंच बोलायला सुरुवात झाली तिची. ती म्हटली, तुम्हाला कळतं का? तुम्हाला समजतं का? तुम्हाला आहे का अक्कल काही? अहो डॉक्टर मला सांगतायत, मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं जेवण करून जात जा. जर जेवण करून गेले असते तर असे डॉक्टरच्या मठावर 7-8 हजार रुपये घालावं लागले असते का? कोणाच्या समोर म्हटली ती? कोणाच्या समोर? डॉक्टरने तर कपाळाला हात लावला. डॉक्टर म्हटलं, राम 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 राम. पाहुणी जरा गरम म्हणजे हिचे 8,000 गेले, हिला दुःख आहे का आनंद आहे? आपला माणूस वाचलाय, समाधान पाहिजे ना. 8,000चं काय टेन्शन घ्यायचं? पण ती डॉक्टरच्या तोंडवर म्हणे असे डॉक्टरच्या मडवर घालावं लागेल ते 8-8 हजार रुपये. तुम्ही जर जेवले असते तर गेले असते का? ज्याचा वाटा देणं आहे त्याचा देणं आहे. निरासक्त वृत्तीनं खर्च करा. उदास विचारे वेच करी. काय होईल त्यानं? देवाचं दर्शन होईल आणि उत्तम गती तुम्हाला प्राप्त होईल. अभंगाचं 2रं चरण. उत्तमाची गती पावेल उत्तमाची
सर्वांनी वरती हात करा एकदा, सर्वांनी वरती हात करा. आपल्याला लय वेळ कीर्तन नाही करायचंय, वेळेत सोडायचंय. सर्वांनी वरती करा आणि सर्वांनी सुंदर पांडुरंगाच्या नावाचा जय घोष करा. आषाढी वारी आलेली आता जवळजवळ, दिंडीला वारकरी निघतील. आपल्यालाही त्याचं थोडंसं चिंतन झालं पाहिजे. विठोबा रखुमाई, 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 हा विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा विठोबा. गुरुवर्य बंशी महाराज की, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, पवन सूत हनुमान की, सियावर रामचंद्र भगवान, उमापति महादेव, बोलो रे भाई सब की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, त्याला उत्तम गती प्राप्त होईल. उत्तम भोगील जीव खाणे, त्याला उत्तम रीतीची खाण प्राप्त होईल. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज 4 खाणी आहे. त्यामध्ये मनुष्य योनीला पुन्हा माणूस, पुन्हा पांडुरंगाच्या भक्त म्हणून, वारकरी म्हणून जन्माला येऊ शकतो. म्हणून उत्तम भोगील जीव खाणे, उत्तम गती त्याला प्राप्त होईल. कोणाला प्राप्त होईल महाराज? जो व्यवस्थित व्यवहार, उत्तम व्यवहार करतो आणि उदास विचारानं ते धन खर्च करतो. माणसं धन उदास विचारानं खर्च करत नाही. उदास विचारानं खर्च केलं पाहिजे. जिथं द्यायचे तिथं द्यायचे. अजून काय करावं लागेल हो महाराज उत्तम गती प्राप्त होण्याकरता? ते म्हटले काही करावं लागेल नाही, परोपकार आपल्या जीवनामध्ये करा आणि परनिंदा टाळा. काय करा? परोपकार. माणसानं आपल्या जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. साधू संतांनी परोपकार केला. समहत सर्वोपकारक कृपालुरकृद्रो हस्तितिक्षु सर्व देहिणाम सत्य सारो नवद्यात्मा. समहत सर्वोपकारक. साधूंच्या ठिकाणी अनेक गुणांचा समुच्चय आहे, पण विशेष गुण जर काय असेल तर परोपकारत्व. जगाकरता साधू संतांनी आपल्या देहाला यातना दिल्या, कष्ट सहन केले. परोपकार असणाऱ्या साधू संतांनी केला. आपणही परोपकार करा. एखाद्याच्या मुलीचं लग्न होत नाहीये तर त्याला मदत करा. लग्न जमलंय, पैशाची अडचण आहे, असेल तुमची परिस्थिती तर मदत करा. बरोबर आहे. एखाद्याच्या कुटुंबाला पैशाची गरज आहे, लेकराला कामाची गरज आहे, तर त्याला छोटासा जॉब मिळण्याकरता का होईना, तुमच्या जर 2 शब्द खरचल्यानं होत असेल तर करा ना. तुमच्या वाट्याला शेती आली, इमानदारीनं करा. त्यामध्ये 4 मजूर पोट भरणार आहेत, परोपकार करा. पाहुण्या रावळ्यांचा आदर करा. एखाद्या पाहुण्याला सहकार्याची गरज आहे, तुमची जर परिस्थिती तर सहकार्य करा. परोपकार आपल्या जीवनामध्ये करा. सर्वांवरती प्रेम करा, परोपकार करा, सर्वांना मदत करा. काय करा? सर्वांना मदत करा. जर सर्वांना मदत आपण केली, परोपकार आपण केला, साधू संतांनी केला. त्यांनी देहाचा विचार नाही केला. देह कष्टविती परोपकारे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा. ते म्हटले देहाचा विचार नाही केला त्यांनी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. परोपकार साधू संतांनी केला. आपण परोपकार करा. दुसरी गोष्ट, परनिंदा टाळा. काय टाळा? दुसऱ्याची निंदा करू नका. सध्याला माणसं एवढे खौट आहेत, माणसं तोंडावर एक बोलतात आणि मागं एक बोलतात. आम्हाला जर भेटले ना ते म्हणणार बाबा तुम्हाला जोडच नाही. आता आम्ही काय शर्यतीत आहे का कोणाच्या? नाही नाही, तुमचा गळा लय गोड आहे. नाही नाही बाबा तुम्ही कीर्तन लय छान करता, ऍडजस्ट पण करता, तुम्हाला बोलणं कळत. बाबा सगळं चांगलं आहे तुमचं असं म्हणणार. पुढे जाऊन म्हणणार ते कुठं फुकाट करतात का? म्हणजे काय करायची गरज आहे तुला? तू कीर्तन घेऊ नको, तू येऊ नको.
काही घेणं आहे का आम्हाला? आलं तर कीर्तन करू ना, नाही आलं तर काय म्हणजे काय बाबा लोक घरी उपाशी मारणार आहेत का? नाही ना. माझं म्हणणं आहे तोंडावर एक बोलायचं आणि मागे एक बोलायचं असं कोणीच आपल्या जीवनात करू नये. परनिंदा टाळा. विशेष स्त्रियांची निंदा अजिबात नाही करायची बरं का. स्त्रियांची निंदा अजिबात नाही करायची, कोणाचीच निंदा करायची नाही, पण विशेष माता भगिनींची या आदिशक्ती आहेत. कबीरदास महाराज यांच्याकरता शब्द खरचले. कबीरजी म्हटले, नारी की निंदा मत कर यार, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए विश्व विभीषण हनुमान. महान महान भक्त याच माऊल्यांनी, या आदिशक्तींनी, या स्त्रियांनी जन्माला घातले. म्हणून स्त्रीची निंदा करू नका. निंदा तशी कोणाचीच करू नका. करायचीच असेल तर देवाची करा. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. देवाची निंदा केली तरी देव जवळ घेतो, आणि स्तुती केली तरी, त्या शिशुपालानं निंदा केली, शिव्या घातल्या देवाला, तरी त्याला स्वतःच्या चक्रानं मारून टाकला, आणि त्याला त्याच्या हाताने मेल्यामुळे त्याला गती मिळाली. रावणाला मारलं. महाराज स्तुती केली तरी भगवान परमात्मा आपल्या जवळ घेतो. म्हणून कोणी कोणाची निंदा करू नका. निंदा करू नका. परोपकार, नेने परनिंदा, आणि दुसऱ्याची परोपकार, नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. दुसऱ्याच्या स्त्रीचा आदर ठेवा. तिच्याकडे वाईट भावनेनं बघू नका. काय माय बहीण समजा. तुमच्या जीवनात कधीच असणारा तुम्हाला श्राप भेटणार नाही. परोपकार करा, परनिंदा टाळा, दुसऱ्याची निंदा टाळा. महाराज हे सर्व जर केलं तर भगवान परमात्मा आपल्याला नक्कीच उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. नक्कीच उत्तम गती दिल्याशिवाय राहणार. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर असणारे जन्माला आलेले आहात, ग्रहस्थी म्हणून जर तुमच्या वाट्याला आलेला आहे आश्रम, तर तुम्ही भूतदया, गायी पशूंचे पालन, अशा गायी पशूंचे असणारं पालन करा. तान्हेल्या जीवन वना माझी. जर तहान लागली, एखादा अडचणीत आहे, तर त्याला असणारं फुकाचे जीवन तरी पाजा, त्याला असणारं पाणी पाजा. तान्हेल्या जीवन वना माझी. ते म्हटलं अजून काय करा? ते म्हटलं अजून काही नका करू. एक करा, तुमच्या जीवनामध्ये शांतता ठेवा. कुणाच्याही वाईटाचा विचार करू नका. वाईटाचा जर विचार नाही केला तर नक्कीच तुमचं नाव मोठं होईल. त्याच पद्धतीनं तुमच्या आईवडिलांचंही नाव मोठं होईल, आणि आईवडिलांचं नाव मोठं होईल असं तुम्ही जीवन जगा. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये शांती रूपे नवे
अभंग जरा मोठा आहे म्हणून एक सरळ घेतलं, लवकर चरण झाले पाहिजे. शांतिरूपी नव्हे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. कुणाच्या वाईटाचा विचार करू नका. तुकोबार आहे त्याच्याकरता म्हटले दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको जो नारायणा. आमच्या ठिकाणी दुर्बुद्धी येऊ देऊ नको, कारण वाईट विचार येतात त्यानं. तसं सध्याला जर विचार केला तर आपलं जरा विचित्रच आहे ना. आपण सहजासहजी कोणाला चांगलं म्हणत नाही, जरी म्हटलो तरी काहीतरी मतलब असेल तर चांगलं म्हणतो, नाही तर आपण विनाकारण कोणाला चांगलं म्हणायला मोकळे नाही. पण असणार ते म्हणतात शांतिरूपी नव्हे कुणाचा वाईट, कुणाचंही वाटोळं होईल असा विचार आपल्या जीवनात ठेवू नका. आणि जेणेकरून आपल्या वडिलांचं नाव मोठं होईल, वाढवी महत्व वडिलांचे, आपल्या वडिलांचं नाव मोठं होईल असं आपण जगावं. आता कैलासवासी मला असं वाटतं प्रतापजी व्यवहार आहे. प्रताप भाऊंनी आपल्या जीवनामध्ये फुलांचा व्यवसाय केला, शेवटपर्यंत एकच काम केलं, एकच व्यवसाय केला. आता तोच व्यवसाय गणेश भाऊ करतात, त्यांचं आहे ते दुकान तिथंच आहे. पण मला म्हणायचं काय, आजही असणारं त्यांच्या वडिलाचं नाव, तो व्यवसाय जर मोठा केला तर त्यांचं नाव मोठं होईल का छोटं होईल? आता त्याच्यापेक्षा तिप्पट दुकान झालं. म्हणजे आपल्या वडिलांचं नाव काय झालं, मोठं झालं ना. आपल्या आई वडिलांच्या, मी तर याच्या पुढे जाऊन सांगतो नका मोठं होय ना, पण कमीत कमी नावाला काळिंबा लागेल असं तरी आपण जीवन जगू नका. आपल्या आई वडिलांचं नाव मोठं झालं पाहिजे, घेतलं तर उंचीनं नाव घेतलं पाहिजे आपण. पण हल्ली बापाच्या नावाकरता जगणारी माणसं फार थोडे. मी या दोनही बंधूला खूप खूप धन्यवाद देईन, खूप खूप धन्यवाद देईन. दिनेश भाऊ असेल किंवा गणेश भाऊ यांचा हा परिवार आपल्या वडिलांच्या नावाला कुठेही कलंक लागणार नाही असं जगले. उलट प्रतिष्ठा असेल, पद असतील, समाजात राहणं असेल, पाहुण्यारावळ्यांचं सुखदुःख असेल, सर्व गोष्टी या दोघही बंधूंनी असणाऱ्या वाटल्या. आपल्या वडिलांचं नाव कसं मोठं करता येईल यासाठी यांनी प्रयत्न केले. आपणही करा, आपणही प्रयत्न करा आपल्या वडिलांचं नाव मोठं करण्याकरता. वडील आपल्या कुटुंबाचा आधार असतो, वडील आपल्या कुटुंबाचं धीर असतो, धैर्य असतं. वडील गेले की कुटुंबामध्ये जे डिसिजन घ्यायचे असतात ते आपण एकटे घेणं फार अवघड जातं. म्हणून वडील जीवनात फार गरजेचे आहे. वडील आयुष्यभर लेकराकरताच करत असतात ना, लेकराकरताच करतात. आता हे सगळं दुकान आयुष्यभर प्रताप भाऊंनी चालवलं, कशा करता? लेकराकरताच चालवलं ना. कुठेतरी दिवसभर पैसे आले पाहिजे. आपल्या सर्वांचे वडील लेकरांना मोठं करण्याकरता, श्रीमंत करण्याकरता रात्रंदिवस कष्ट घेतात. तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी बाळगोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी. एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी. आपल्या मुलाला मालक करून आपला बाप जातो. एखाद्यानं आपल्या जीवनात 1 रुपया जरी उसना दिला तर 10 वेळेस विचार करून तो आपल्याला देतो. पण आयुष्यभर जमवलेली जमापुंजी काही सेकंदात लेकराच्या हवाले करतो, लेकराच्या स्वाधीन करतो आणि आनंदानं चौकात जाऊन सांगतो, चहा प्यायचा का तुम्हाला? आज पठ्ठ्या मोकळा झालेला आहे, सगळं पोरांच्या नावागावर करून मी आज मोकळा झालेलो आहे. आनंदानं लेकराला आयुष्यभर कष्टानं कमवलेलं देताना बापालाच आनंद होत असतो. या जगात स्वतःच तुम्हाला देताना कोणालाही आनंद होणार नाही, पण तो बापाला होतो. म्हणून अशा बापाचं नाव जाता कामा नये, उलट वाढलं पाहिजे. वाढवी महत्व वडिलांचे. तुकोबारायने आपल्या आई वडिलांचं नाव काढलं. आपण या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांच्या जीवनाचा विचार करा. सावता महाराजांच्या जीवनात नामदेवराय म्हटले, धन्यता सावता महाराजाला नाही, त्यांच्या आई वडिलाला धन्यता दिली. धन्य त्यांची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा,
महाराज सावता महाराजांना धन्यता दिलीच आहे, पण त्याबरोबर धन्य त्यांची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आई वडिलांना विशेष धन्यवाद असतात, धन्यता असते. म्हणून आपल्या वडिलांचं नाव वाढेल असं आपण जीवन जगा. जर जगले तर नक्कीच उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ऐका, आपल्यातून गेलेले कैलासवासी प्रताप फकीरचंद व्यवहारे यांच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून गोड एक संकीर्तन आपण घेऊ. जर श्रद्धांजली व्हायची असेल तर देवाच्या चिंतनानं जर झाली तर ती श्रद्धांजली नक्कीच फलीभूत होते. म्हणून सर्वांनी उंच हात करा, वरती हात करा. सर्वांना गोड भजन करायचंय. आजच्या कीर्तनाची शोभा, आजच्या कीर्तनाचं वैभव, गणेश दादा असेल, आमचे दिनेश भाऊ असेल, दोघंही लहानपणापासूनचे मित्र आहेत माझे. लहानपणापासूनचा या परिवाराशी माझा चांगला जवळचा संबंध आलेला आहे. आपण सर्वच जणांबरोबर संबंध आलेला आहे. व्यवहारे असतील, दारुंटे असतील, अजून शिंदे असतील, उकिरडे असतील, अनेक परिवार या ठिकाणी सर्वांच्या जवळ माझं सत्रे असतील, अनेक परिवार या ठिकाणी त्यांच्याशी माझा संबंध आलेला आहे. दांडायत परिवार असेल, सर्वजण जवळचे. आपण सर्वांनी नामचिंतनानं श्रद्धांजली समर्पित करायची. सर्वांनी उंच हात करा. ज्याच्या हाताला तकलीफ आहे त्यानं करू नका. पॅरालिसिस आहे, काही प्रॉब्लेम आहे, गुडघ्याची तकलीफ आहे, हात वर करायला त्रास आहे, दवाखाना वगैरे चालू आहे, त्यानं यांना देऊ नका. आमच्या काय नादी लागू नका, नंतर आम्ही तुमच्या दवाखान्यात पैसे घालायला येणार नाही. ज्याला त्रास नाही त्यानं मात्र इमानदारीनं करा. त्यानं जर कुचराई केली तर त्याला प्रॉब्लेम येईल. सर्वांनी उंच हात केले. वा 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 वा. सर्वांनी भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 हे श्रीराम जय राम जय जय राम, 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 हे श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. नमक पार्वती पते हर हर गुरुवर्य बंशी महाराज की, श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी पवन सूत हनुमान की जय. सर्वांनी छान भजन केलं. तुकोबारा म्हणतात असं जे भजन करतात गृहस्थी आश्रमामध्ये, बरं का, कामामध्ये काम,
काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ही अभंगातले सगळे नियम जर पाळले तर त्याला परमपद राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. भगवान परमात्म्याचं स्वरूप त्याला प्राप्त होतं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे तुका म्हणे उत्तमा भोगील जीव खाणे या अभंगाच्या आश्रयाने मी बोललो. जवळजवळ 12 वाजत आले. अजून एक बरेच कार्यक्रम बाकी आहेत.
उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी. आपल्याला उत्तम गती प्राप्त होण्याकरता जे अभंगात दिलंय हे आपल्या कौटुंबिक जीवनातलं रोजचं आहे. हे नियम जर पाळले तर नक्कीच उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज ज्यांच्या निमित्तानं हा अभंग निवडलाय, ज्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं निवडलाय, असे असणारे कैलासवासी प्रताप फकीरचंद व्यवहारे आपल्यातून असणारे ते गेले. भगवान परमात्मा करो त्यांना आपल्या जवळ घेऊ, त्यांच्यावर भरभरून करुणा पांडुरंगाने या ठिकाणी करावी, हीच भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या वैयक्तिक गायकवाड कुटुंबियाच्या वतीनं. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यामध्ये आमच्यावर प्रेम करणारे उत्कृष्ट प्रीटी मास्तर आणि अतिशय गोड असणारं कायम मित्र म्हणून भूमिका पार पाडणारे आमचे अजय भाऊ शिंदे असतील. अनेक मंडळी या ठिकाणी नंतरही आलेली आहे. सर्वांच्या विषयी आदर, सर्वांच्या विषयी प्रेम या ठिकाणी व्यक्त करतो. प्रताप भाऊ या परिवारातून गेले. खऱ्या अर्थानं मुलगी असेल, 2 मुलं असतील, त्यांच्या पत्नी, बहीण, फार मोठा परिवार आहे. संपूर्ण असणाऱ्या व्यवहारी परिवाराला फार मोठं दुःख आहे. घरातल्या ज्येष्ठ माणसाची जागा भरून निघणं अवघड असतं, ती जागा भरून निघत नाही. आपण म्हणू शकतो आम्ही तुझ्या बापासारखे, एखाद्याची आई गेली तर म्हणू शकतो आम्ही तुझ्या आईसारखे, पण आई वडील असणं आणि आई वडिला सारखं असणं या शब्दात सुद्धा काय फरक आहे. वडिलांसारखं आणि वडील या भूमिका फार वेगळ्या आहेत. मला असं वाटतं वडिलांसारखं असणं ही सद्भावना चांगलीच आहे, पण खऱ्या अर्थानं वडील असणं, जर वडील गेले तर ती जागा कोणीही आपल्या जीवनात भरू शकत नाही. म्हणून आहे तोपर्यंत आपल्या वडिलांवर, आईवर प्रेम करा. हेच असणार आहे. ते म्हणतात माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबा म्हटले सकळ तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे लोण कीजे. म्हणून आई वडील हे सर्व तीर्थाचं माहेर आहे. म्हणून आई वडिलावर प्रेम करा. या कुटुंबातून आमचे गणेश भाऊ, दिनेश भाऊंचे वडील गेले. माझ्या वैयक्तिक गायकवाड कुटुंबाच्या वतीनं पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना समर्पित करतो. आणि खऱ्या अर्थानं या दोनही भावांकरता एकदा टाळ्या वाजवा. चांगल्या, अतिशय छान नियोजन दोघाही बंधूंनी. आपल्या वडिलांना वैभवात श्रद्धांजली झाली पाहिजे, वैभवात आपल्या वडिलांचा कार्यक्रम झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. ऐका, मी कायम सांगतो, आपल्या माणसाला पोराच्या लग्नाला ज्यादा खर्च करतात का वडिलांच्या श्राद्धाला ज्यादा खर्च करतात? सध्याला पोरांच्या लग्नाला. पण माझं असं म्हणणं आहे, पोरांच्या लग्नाला कमी खर्च करा, श्राद्धाला लोक म्हणते नाही नाही तुम्ही तुमच्या चांगल्या करता बोलताय, असं आमचा काही येतो नाही. दुसरा बाबा लावला तरी चालेल तुम्ही. वडिलांनी आयुष्यभर कमवून ठेवलंय, त्यांच्या करता खर्च करणं मोकळ्या मनानं केलं तर आनंद वाटतो. तुमचा मुलगा तुम्हाला सांभाळेल का न सांभाळेल याची खात्री का तुम्हाला? ऐका, कोणला इथं आम्हाला बाबा लोक असून आम्हाला खात्री नाही, तुमचं काय घेऊन बसले खायचं? सांगायचं काय मला? मुला करता 2 रुपये कमवा, साचवा, ठेवा, पण आपल्या वडिलांचे सुद्धा कार्यक्रम असे वैभवात झाले पाहिजे. आयुष्यभर ज्यांनी आपल्याकरता एवढे कष्ट सायास केले मायबाप, तर असणाऱ्या या दोनही बंधूला खूप खूप धन्यवाद. आपल्या वडिलांच्या निमित्तानं भरगच्च पाहुणे, उत्कृष्ट जेवण, सुंदर कीर्तनाचं नियोजन, ते पण 2-3 महिने आधीच नियोजन केलंय. सुंदर साऊंड व्यवस्था, सर्व भजनी मंडळ, सर्व माता भगिनी, पुरुष बांधव सर्वांना निमंत्रण. नेते मंडळी असतील, मित्र परिवार असेल. हा दोनही बंधू मित्रांवर प्रेम करणारा परिवार आहे, दोघेही बंधू आहेत. म्हणून सर्वच आप्तिष्ट, सर्वांची सुंदर व्यवस्थापन या ठिकाणी या दोनही बंधूंना ठेवलेलं आहे. म्हणून दोघांनाही धन्यवाद. आजची कीर्तनरूपी सेवा एक मित्रत्वाच्या नात्यानं माझ्या वाट्याला आलेली आहे. दिनेश भाऊ, आमचं कायम एकत्र बसणं उठणं असतं, गणेश भाऊचा जयेर असतो. त्याने सांगितलं महाराज तुम्ही ही सेवा करा, म्हणून त्यांनी आग्रह धरला. त्यांचे खूप खूप धन्यवाद. नक्कीच असणार प्रताप भाऊंना या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरिओम सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहे. हरिओम शांती शांती शांती. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जवळजवळ 12 वाजलेले, पावसाचं वातावरण आहे. ऐका, यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. एक निवेदन आहे तुमच्या पुढे. आपल्या नेवाशामध्ये, मला आत्ता दत्तात्रय महाराज व्यवहारींनी सांगितलं, आपल्या नेवासा नगरीमध्ये
भव्य असं सावता महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे. मला असं वाटतं जवळजवळ स्लॅब लेवलला ते कळसाच्या खाली गट लेवलला असणार ते आलेलं आहे. गट लेवलला काम आलेलं आहे. अनेक लोकांनी या ठिकाणी वर्गणी दिलेली आहे. राहिलेल्या मंडळीला विनंती आहे, वर्गणी द्या, वर्गणी द्या. आम्ही बाबा लोक असून पण आम्हाला देणं आहे. आपणही सर्वांनी या ठिकाणी वर्गणी द्या. मंदिर हे कायमस्वरूपी होणार आहे, तिथे परमार्थ होणार आहे. आणि आपल्याला ज्या कुळानं ओळख दिलेली आहे सर्वांना, मला असं वाटतं त्यानं त्या कुळाचे धन्यवाद. साधू एका कुळाकरता आणि एका जाती करता नसतात, सर्वांकरताच असतात. कोणताच संत हा एका जाती करता नाही, सर्वांकरता आहे. म्हणून सर्वांनी त्या मंदिराकरता भरभरून असणारं सहभागी व्हायचंय आणि आपलं असणारं या ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे. वर्गणीच्या रूपानं, वाळूच्या रूपानं, विटांच्या रूपानं कशा पद्धतीनं नोंदवता येईल त्या पद्धतीनं आपण सहकार्य करावं. दत्तात्रय महाराज व्यवहारे यांना आपण संपर्क करायचा. त्यांचं जे असणारं शिष्टमंडळ आहे, जे समिती आहे, त्या सर्वांना या ठिकाणी संपर्क करा आणि आपण सर्वांनी दान करा, हीच आपण सर्वांना विनंती करतो. आजचे कीर्तन रूपी सेवा भगवान पांडुरंगाच्या मारुतरायाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. ही सर्व गुणीजन भजनी मंडळ उपस्थित राहिली. सर्वांशी सुख लाभावे, दुःखी कुणी असू नये ही सद्भावना व्यक्त करतो आणि कीर्तनाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठाल जय जय विठाल. बोलिले पुढे वेढे वाकोडे उत्तर